आज सकाळीच शरद पवार कार्यक्रमस्थळी आलेले होते आणि त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा जो आहे तो घेतलेला आहे। महारोजगार मेळावा आहे, त्याच्यामुळे यासाठी कोणकोणत्या कंपन्या सहभागी झालेल्या आहेत याची संपूर्ण माहिती शरद पवार यांच्याकडून घेण्यात आली। तर एक संसद सदस्य म्हणून शासकीय कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असं यापूर्वीच शरद पवार यांनी म्हटलेलं होतं आणि आता शरद पवार हे प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आहेत आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा अगदी थोड्याच वेळात या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होत आहेत आणि त्यांचे ताफे जे आहेत ते आता या ठिकाणी कार्यक्रमस्थळावर पोहोचलेले आहेत। नमो महारोजगार मेळावा बारामतीमध्ये होतोय, त्याच्यामुळे सर्वांच्या भुया ज्या आहेत त्या उंचावलेल्या होत्या। मात्र हा शासकीय कार्यक्रम आहे, केंद्राचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी आल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। तर आपण पाहतोय कार्यक्रमाची संपूर्ण तयारी आणि शरद पवार हे दाखल झालेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात या प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल। सुप्रिया सुळे, शरद पवार, सुनेत्रा पवार या कार्यक्रमासाठी असतील आणि बारामती जर आपण म्हटलं तर संपूर्ण देशाचं लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं आहे, कारण लढत असणार आहे ती म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये असे संकेत जे आहेत ते मिळत आहेत। आणि या कार्यक्रमाच्या पूर्वी विद्याप्रतिष्ठानच्या संस्थेची जी महत्त्वपूर्ण बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि शरद पवार हे उपस्थित होते, त्याच्यामुळे पहिल्यांदाच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार म्हणजे पवारांमध्ये, पवार कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर या दोघी जणींच्या त्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र आल्या अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली होती। कार्यक्रमस्थळावरची दृश्य, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। थेट जाऊयात योगेश यांच्याकडे। योगेश, वृषाली, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत। त्यापूर्वीच शरद पवार हे कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते, त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे सुद्धा आल्या होत्या आणि आपण आता पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्रमस्थळी दाखल झाले, मंचावरती दाखल झालेले आहेत आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। खरं तर कार्यक्रम जवळपास 1 तास उशीर होतोय, कारण मुख्यमंत्र्यांना पोहोचायला 1 तास उशीर झाल्यामुळे कार्यक्रमाला उशीर होताना आपल्याला पाहायला मिळालं। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी जो प्रतीक्षा रूम तयार करण्यात आला होता त्या ठिकाणी काही वेळापूर्वीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे या ठिकाणी दाखल झाले होते आणि ते मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा करताना आपल्याला पाहायला मिळाले। मात्र या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये सुरू होतं आणि आता आपण पाहू शकतो कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। नमो महारोजगार मेळावा हा आयोजित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये साधारणतः 5 जिल्ह्यांमधले बेरोजगार तरुण या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना रोजगाराच्या संधी या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा हा सरकारचा प्रयत्न असणार आहे। बरोबर आहे योगेश, या कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ती आपल्याला माहितीच आहे। मात्र ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व्यासपीठावर आले, सुप्रिया सुळे एकनाथ शिंदे यांना भेटल्या, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या, मात्र अजित पवार यांना भेटणं मात्र त्यांनी टाळलेलं आहे। निश्चितच ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीची सगळी रणधुमाळी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी जवळपास संभाव्य लढत मानली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती पवार कुटुंबियांमध्ये नाही म्हटलं तरी कुठेतरी मतभेद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं, कारण ज्या पद्धतीने राजेंद्र पवार असू दे किंवा युगेंद्र पवार असू दे यांनी वेगळी भूमिका मांडली होती आणि आज सुद्धा ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळे भेटतात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुप्रिया सुळे भेटतात, मात्र अजित पवारांना भेटण्याचं सुप्रिया सुळे यांनी टाळल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी तो एक दुरावा या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण ज्या पद्धतीने या सगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घरी स्नेहभोजनाचं निमंत्रण दिलं होतं, मात्र या सगळ्या स्नेहभोजनाचं निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाकारलं, त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाकारलं। मात्र अजित पवारांकडून या संदर्भात कुठलीही स्पष्टता किंवा कुठलंही पत्र हे समोर आलेलं नाहीये, त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान जो काही दुरावा निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण एकूणच राष्ट्रवादी 2 गट पडलेले आहेत। राष्ट्रवादी फुटली, त्यानंतर राष्ट्रवादीला पक्षाचं म्हणजे अजित पवारांना पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह हे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर हा मतभेद आणखीनच वाढताना आपल्याला पाहायला मिळालं होतं, कारण हे संपूर्ण जे कुटुंबीय आहे ते कितीही मतभेद वाढ झाले तरी एकत्र आपल्याला वारंवार पाहायला मिळालं होतं। ते वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून असू दे किंवा इतर सणाच्या निमित्ताने असू दे, या संपूर्ण कुटुंब एकत्र वारंवार आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र आता
जे काही राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यानंतर हे मतभेद सातत्याने पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्याचं ठरवण्याचं दिसतंय आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंना कुठेतरी हा एक राग किंवा हा एकूण जो काही नाराजी असणार आहे ती नाराजी सातत्याने त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळते आणि तीच नाराजी आज सुद्धा त्यांनी मंचावरती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना ते भेटल्यात मात्र अजित पवारांना भेटण्याचं त्यांनी कुठेतरी टाळल्याचं आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी मंचाच्या पाठीमागे मुख्यमंत्री आपल्या वाहनातून उतरले त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार उतरले मात्र